श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. मग आपल्याला बघा सकाळीच आपल्या उंबरट्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी, तसेच माता लक्ष्मी आपल्याला अगदी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार. अगदी आपण आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या, आता बघा अडचणी येणारच नाही असा आयुष्यच नाही, अडचणी तर येणारच असतात, पण कुठेतरी या अडचणींचा ओघ कमी होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न, सेवा, व्रत वैकल्य आपण करत असतो. मग त्याच पद्धतीने प्रत्येक महिला घरामध्ये सुख समाधान समृद्धी आणण्यासाठी हे जे व्रत आहे ते व्रत करत असते. तर मग या व्रताच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी अगदी म्हणजे प्रसन्न होईल या पद्धतीने आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तो करायचा आहे. मग बघा, अगदी तुम्ही उपवास करत असताल तरी करा, तुम्हाला उपवास नसला तरी देखील तुम्ही हा उपाय करा. बघा, आता उद्या आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपली दररोजची देवपूजा जी आहे ती तर करणारच आहोत. मग त्यानंतर आपण तुळशीचे पूजन, तसेच सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे आपल्याला. मग त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे. आता उंबरट्याची पूजा करत असताना आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरातील स्वच्छ पिण्याचं पाणी घेण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यामध्ये असेल तुमच्याकडे तर गंगाजल 1 चमचा भरून टाका आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकायची आहे. हे पाणी जे आहे ना, ह्या पाण्याने आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे आपल्याला तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपला उंबरटा पुसून घ्यायचा आहे. हे पाणी उंबरट्यावरती शिंपडा, उंबरट्याच्या बाहेर थोडं शिंपडा आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. पुसून घेतल्यानंतर अगदी आपली ही नित्यसेवा सारखंच आहे, म्हणजे नित्यसेवा नाही म्हणता येणार, म्हणजे प्रत्येक गुरुवारचा हा नित्यक्रम आहे. प्रत्येक गुरुवारी आपण हळदीचं लेपन तर करतच आहोत. मग हळदीचं लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे. उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला थोडंसं अत्तर देखील आपल्या उंबरट्याला लावायचं आहे. आपण देवांसाठी जे अत्तर वापरतो ते लावलं तरी देखील चालेल. मग त्यानंतर आपल्याला बघा एक तांब्या भरून घ्यायचा आहे, प्यायचा पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण देवघरामध्ये एक छोटासा तांब्या भरून ठेवतो ना पाण्याचा, त्याच पद्धतीने छोटासा तांब्या भरून घ्या. त्या तांब्यामध्ये आपल्याला बघा फुल असेल तर घरातील 1 फूल देखील टाकायचं आहे आणि ते तांब्या तसंच ठेवायचं नाही, खाली अक्षदा घ्या किंवा मग फुलांचं आसन दिलं तरी देखील चालेल. आता उंबरट्याचं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरट्याची पूजा करत असतानाच आपल्याला हा तांब्या भरून देखील ठेवायचा आहे. उजव्या बाजूने तांब्या भरून घ्या. तसेच त्याच बाजूला आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असते ती थोडीशी वाटीमध्ये, अगदी प्रसाद ज्या पद्धतीने ठेवतो ना आपण त्याच पद्धतीने हरभऱ्याची डाळ आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवरती छोटासा गुळाचा खडा हे देखील ठेवायचं आहे. आणि तिथेच आपल्याला नंतर तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. तुपाचा दिवा लावत असताना त्यामध्ये बघा आपल्याला अखंड म्हणजे फुलांच्या 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 फुलवाती लावायच्या आहेत. तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा. नसेल तर जे तेल असेल ते घेतलं तरी चालेल, मात्र तेल घेतल्यावर लांब वात घ्या, फुलवात नाही लावता येणार. मग ही आता जी आपण ती हरभऱ्याची डाळ, ते तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे ते आपल्याला दिवसभर रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे पाणी तुळस सोडता तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकतात आणि ती डाळ जी आहे ती पक्ष्यांना टाकली तरी देखील चालेल किंवा गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल. बघा, जेव्हा घर आपलं इतकं अंगण सुशोभित असेल तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये किती धावत येईल आणि माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. मग आता ही झाली पूर्ण आपली उंबरट्याचे पूजन. माता लक्ष्मीचं एक स्वागतच म्हटलं तरी देखील चालेल.
मग आता पूजा मांडणी म्हणताल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, असं काही बंधन नाही. सकाळी पूजा फक्त मांडून घेऊ शकतात, संध्याकाळी व्रत, आरती, तसेच नैवेद्य वगैरे हे करू शकतात. आणि बघा, या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण जे काही उपाय करू त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळतं. कारण की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीच्या होईल तेवढ्या उच्च कोटीच्या सेवा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठीचा हा जो महिना आहे. तर आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तसेच जर तुम्हाला शक्य झालं तर उंबरट्याच्या बाहेर सकाळी दिवा लावल्यावर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करण्याचा प्रयत्न करा. किंवा मग आता तुम्ही दिवा लावलाय, मग सकाळी नाही शक्य झालं तर सायंकाळी देखील तुपाचा दिवा लावा आणि सायंकाळी आपण महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे बघा, उद्या सकाळी आपल्याला उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. अगदी माता लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल. अगदी जीवनातील ज्या काही समजा अडचणी आहेत, जे काही दारिद्र्य आहे ते कायमस्वरूपी निघून जाईल. बघा, आता लक्ष्मी म्हणजे धनाची देवी लक्ष्मी. मग जिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे, ज्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत आहे त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. तर अशा प्रकारे आता बघा, नुसतं आपण उंबरट्यावरती हे सगळं केलं आणि आपण काहीच नाही, मांडी घालूनच बसलो तर आपल्या घरामध्ये धन काय वरतून कुठून पडणार नाही. त्यासाठी हातपाय हलवावेच लागणार आहेत. आपण जे काही काम करू एवढंच म्हणजे ह्या आशीर्वाद म्हणजे एवढाच उद्देश असतो की आपण जे काही काम करू त्यामध्ये यश मिळावं, अगदी निर्विघ्नपणे पार पडावं. समजा काही व्यक्तींना बघा खूप शिक्षण झालेलं असतं पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. मग थोडक्यात काय, हे जे आपल्या कामामध्ये किंवा जीवनामध्ये अडचणी येतात त्या येऊ नयेत. आता समजा खूप सगळं काही जिथले तिथं समजा आपण व्यवसाय देखील आपला आहे, पाहिजे तसं सगळं आपल्या दुकानामध्ये, थोडक्यात समजा जो सध्याच्या काळामध्ये लागणारा समजा दुकानामध्ये माल वगैरे आहे पण तरी देखील आपल्याकडे पाहिजे तसं गिराईक येत नाही. तर ह्या जी समस्या जी आहेत तर त्या येणार नाहीत. आपला देखील व्यवसाय उत्कृष्ट प्रमाणे चालेल. आपल्या देखील मुलांचं शिक्षण झाले असेल तर त्यांना देखील त्यांच्या शिक्षणायोग्य त्यांच्या पात्रतेप्रमाणे नक्कीच त्यांना नोकरी असो म्हणजे कोणतंही काम असू द्या ते काम नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.